आयुष्यात प्रत्येकाच्या वाट्याला कधी ना कधी असा एखादा माणूस येतोच जो आपल्याला आवडत नाही किंवा जो आपल्या विरुद्ध वागतो. तो आपल्यावरती टीका करतो, अडथळे निर्माण करतो किंवा आपल्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करतो. अशा वेळी आपल्याला लगेच राग येतो आणि वाटतं की समोरासमोर जाऊन भांडावं, त्याला उत्तर द्यावं. पण खरं सांगायचं तर प्रत्येक वेळी वाद घालूनच जिंकता येत नाही. भांडण केलं की क्षणिक समाधान मिळतं, पण नातेसंबंध बिघडतात आणि मनाची शांतता हरवते. खरा हुशार माणूस तोच जो शांत राहून विचारपूर्वक आणि संयमाने परिस्थिती हाताळतो. तो लगेच प्रतिक्रिया देत नाही, तर योग्य वेळी येईपर्यंत थांबतो. तो आपली ऊर्जा वादात घालवत नाही, तर स्वतःच्या प्रगतीवरती लक्ष केंद्रित करतो. म्हणूनच आपण असे 5 सोपे मार्ग पाहणार आहोत, ज्यामुळे तुम्ही कोणाशीही भांडण न करता शांतपणे आणि शहाणपणाने त्याच्यावरती विजय मिळवू शकता. खरा विजय हा मन जिंकण्यात आणि स्वतःला उंचवण्यात असतो. नंबर 1, स्वतःला अधिक यशस्वी बनवा. आयुष्यात काही लोक असे असतात जे आपल्याला पुढे जाताना पाहू शकत नाहीत. त्यांना आपलं अपयश बघायला आवडतं. पण अशा लोकांशी वाद घालण्यापेक्षा स्वतःला अधिक चांगलं बनवणं हेच खरं उत्तर असतं. जर कोणी तुमच्या विरुद्ध बोलत असेल तर त्याला उत्तर देण्यात वेळ घालवू नका. तोच वेळ तुमच्या शिक्षणासाठी, कौशल्य वाढवण्यासाठी आणि तुमच्या स्वप्नांसाठी वापरा. दररोज थोडी प्रगती करा, नवीन गोष्टी शिका, मेहनत करा आणि स्वतःवरती विश्वास ठेवा. जेव्हा तुम्ही शांतपणे मेहनत करून यश मिळवता, तेव्हा तुमच्यावरती टीका करणारे लोक आपोआप शांत होतात. कारण तुमचं यशच त्यांना दाखवून देतं की तुम्ही योग्य मार्गावरती आहात. म्हणून लक्षात ठेवा, भांडण करून नाही तर प्रगती करून जिंका. तुमचं यश हेच तुमचं सर्वात प्रभावी उत्तर असेल. नंबर 2, शांत राहण्याची ताकद. कधी कधी काही लोक मुद्दामून आपल्याला चिडवतात, टोमणे मारतात किंवा अपमान करतात. त्यांचा खरा उद्देश एकच असतो, आपली प्रतिक्रिया पाहणं. आपण रागावलो, ओरडलो किंवा भांडलो की त्यांना वाटतं त्यांनी आपल्यावरती विजय मिळवला, कारण आपण आपल्या भावना त्यांच्या हातात दिल्या. पण जर आपण अशा वेळी शांत राहिलो तर त्यांचा सगळा डाव फसतो. शांत राहणं म्हणजे घाबरणं नाही, तर स्वतःवरती नियंत्रण ठेवणं आहे. ज्याला स्वतःच्या रागावर ताबा ठेवता येतो तोच खरा मजबूत असतो. शांतता आपल्याला स्पष्ट विचार करायला मदत करते. ती आपली प्रतिमा उंचावते आणि समोरच्याला आपोआप लाज वाटू लागते. म्हणून लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं गरजेचं नसतं. कधी कधी तुमची शांतता हीच तुमची सर्वात मोठी ताकद आणि सर्वात प्रभावी प्रतिक्रिया असते. नंबर 3, क्षमा करा पण विसरू नका. कोणी आपल्याशी वाईट वागलं की मनात राग, दुःख आणि सुडाची भावना निर्माण होते. पण तो राग सतत मनात ठेवला तर त्रास आपल्यालाच होतो. मन शांत राहत नाही, विचार गोंधळतात आणि आनंद हरवतो. म्हणून क्षमा करणं गरजेचं असतं. क्षमा करणं म्हणजे त्या व्यक्तीचं वागणं योग्य होतं असं मानणं नाही, तर आपण त्या घटनेच्या ओझ्यातून स्वतःला मोकळं करणं आहे. जे झालं ते स्वीकारून पुढे जाणं हीच खरी ताकद आहे. पण क्षमा करताना विसरू नका, त्या अनुभवातून शिका. पुन्हा तसंच प्रसंग येऊ नये म्हणून सावध राहा. मर्यादा ठेवा. मनात कटुता न ठेवता शहाणपणाने पुढे जाणं म्हणजेच खरी परिपक्वता आहे. नंबर 4, अंतर ठेवा आणि मर्यादा ठरवा. प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यात चांगलाच असेल असं नाही. काही लोक आपल्याला समजून घेतात तर काही सतत त्रास देतात, नकारात्मक बोलतात किंवा आपली ऊर्जा कमी करतात. अशा लोकांपासून थोडं अंतर ठेवणं चुकीचं नाही. सगळ्यांशी खूप जवळीक ठेवणं आवश्यक नसतं. आपलं मन शांत राहावं आणि आयुष्य आनंदात जावं यासाठी मर्यादा ठरवणं गरजेचं आहे. कोणाशी किती बोलायचं, किती वेळ द्यायचा आणि किती विश्वास ठेवायचा हे आपण ठरवू शकतो. याचा अर्थ अहंकार नाही, तर स्वतःची काळजी घेणं आहे. जे लोक सतत त्रास देतात त्यांच्यापासून थोडं दूर राहिलात तर तुमचं मन हलकं राहील. तुमच्या आयुष्यात कोणाला किती स्थान द्यायचं हा निर्णय फक्त तुमचाच असतो. नंबर 5, चांगुलपणाने उत्तर द्या. कोणी आपल्याशी वाईट बोललं किंवा चुकीचं वागलं की आपल्यालाही तसंच उत्तर द्यावंसं वाटतं.
पण वाईटाला वाईटाने उत्तर दिलं तर भांडण अजून वाढतं, दोघांचाही राग वाढतो आणि परिस्थिती बिघडते. शेवटी नुकसान आपलंच होतं. पण जर तुम्ही अशा वेळी शांतपणे आणि नम्रतेने उत्तर दिलं तर समोरचा माणूस थोडा थांबतो. त्याला जाणवतं की तो चुकीचा वागत आहे. तुमचं चांगलं वागणं त्याला विचार करायला भाग पडतं. चांगुलपणा म्हणजे कमजोरी नाही, उलट तो तुमच्या संस्काराची आणि मोठेपणाची ओळख असते. लोक तुमच्या वागण्यावरून तुमचा दर्जा ठरवतात. म्हणून प्रत्येक वेळी प्रतिक्रिया देण्यापेक्षा योग्य पद्धतीने उत्तर. तुमचा स्वभावच तुमची खरी ताकद आहे. मंडळी, खरा विजय तोच असतो जो भांडणाशिवाय शांततेत मिळतो. रागाने जिंकणं सोपं असतं, पण संयम ठेवून आणि स्वतःची प्रगती करून उत्तर देणं हेच खरं मोठेपणा आहे. तुमची शांतता आणि तुमचं यशच तुमची खरी ताकद आणि सर्वात प्रभावी शस्त्र असतं. धन्यवाद.